विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे जे चित्र समोर बघत आहात ते एक जंगल नाही, तर तो एक आहे महाकाय असा वृक्ष। हा आहे कलकत्त्यातील वनस्पती उद्यानातील 250 वर्षे वयाचा वटवृक्ष। याच्या 3500 पेक्षा अधिक जाडजूड पारंब्या जमिनीपर्यंत पोचल्या आहेत आणि त्यांच्या आधाराने तो उभा आहे। हे झाड बघण्यासाठी परदेशी प्रवासी देखील येत असतात। 1925 साली या वृक्षाचा मोठा मुख्य बांधा काढून टाकावा लागला। त्यानंतरही या वृक्षाची वाढ सुरूच आहे आणि जगातील सगळ्यात विशाल असा वटवृक्ष आंध्र प्रदेशात आहे। त्याच्या सावलीत एका वेळी 10,000 लोक बसू शकतात। किती मोठा आहे हा वृक्ष? फोटोतील रस्त्याच्या बाजूची झुडपे या वृक्षाएवढी मोठी होऊ शकतील का? तुळस, गुलाब, करवंद यांची झुडपे कडुनिंबाच्या किंवा चिंचेच्या झाडाएवढी होतात का? खूप उंच वाढणारे अनेक मोठे वृक्ष आपण पाहिले आहेत। गुलाब, कण्हेर, जास्वंद, मेंदी अशा अनेक वनस्पतींची उंची 5 ते 6 फुटापर्यंतच वाढते। त्यांना आपण झुडपे म्हणतो। काही जातींचे गवत माणसांच्या उंचीपेक्षाही अधिक वाढते, तर काही जातींचे अगदी जमिनीलगत। पावसाळ्यात ओल्या भिंतींवर वाढणारी मखमलीसारखी वनस्पती पहा। तिला फांद्या नसतात, मुळे नसतात आणि फुले तर अजिबात नसतात। ओल्या फरशीवर वाढणारे शेवाळ यापेक्षाही लहान असते। आसपासच्या वनस्पतींकडे पहा बरे। विशाल वृक्ष आहेत, नारळासारखे ताड आहेत, अनेक प्रकारची झुडपे आहेत, गवत आहे, अशी विविधता तुमच्या लक्षात येईल। नुसत्या डोळ्यांनी दिसतही नाहीत, सूक्ष्मदर्शक यंत्रानेच दिसू शकतील अशाही काही वनस्पती असतात। झाडाची उंची आणि फांद्यांची रचना यावरून वनस्पतींचे वृक्ष, झुडूप आणि रोपटे असे प्रकार पडतात। चला तर मग तुमच्या परिसरात असणाऱ्या खालील प्रकारच्या वनस्पतींची यादी आता करा। मजबूत बुंधा आणि फांद्या असलेली झाडे, जमिनीपासून फांद्या निघणारी झाडे, फांद्या नाहीत पण उंच खोड असेल आणि टोकाला पाने असतील अशी झाडे, कमकुवत खोडामुळे ताठ उभी राहू न शकणारी झाडे किंवा जमिनीवर पसरून वाढणारी झाडे यांची यादी करा बरे।